उचलणं झाले. हा त्या शाळेत गेल्यास ना मग. राणा हा राणा बोल की. बरकत त्या अंजली बसली फोन दे जरा. हा एक मिनिट वहिनी राणाचा फोन. हो द्या. हॅलो अहो अंजलीबाई ते घरातनं घाईत निघताना मी माझी पिस्टल विसरले. हो काय? होय. अहो तुम्ही असं कसं विसरला? मी पण निघता निघता घाईत तुम्हाला सांगायचं विसरून गेले. बरं ऐका तुम्ही पटाक दिशी घरला जावा आणि नीट ठेवा. हा. हो मी जाते लगेच. होय घरला जात आहेत त्या. भाऊजी मी जरा घरी जाऊन आले. अहो काय झालं वहिनी? आले 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 एक मिनिट. खरी खरी आहे. हो खरीच आहे. म्हणून तर इतकं मस्त आहे. बघ हातात घेऊन बघ किती मस्त आहे. तुला दाखवू का मी कशी गोळी उडते ते? मारू? लक्ष्मी राजा लक्ष्मी लक्ष्मी. हे बघ ये बाहेर तू आधी बाहेर ये तू. मी नाही मारत तुला गोळी. हे बघ ह्याला सेफ्टी लॉक राहण्यादार लावलंय. त्यामुळे जोवर हे सेफ्टी लॉक निघत नाही तोवर गोळी बी उडणार नाही. तुला बघायचंय का? हे बघ. राजा लक्ष्मी काय चाललंय तुझं? हा कशाला घेतलं जे हातात? कोणी हात लावायला सांगितलं? अगं ते तू होतं म्हणून बघायला घेतलं. हात कशाला लावायचा पण? परत जर त्याला हात लावला तर याद राख. जा खेळायला खालती. जा लवकर. नको. हात पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे. चला युवराज बसा. इथंच बसून राहायचं, बाहेर कुठे बी जायचं नाही. हा युवराज मी आत्ता गेलो नाही डबा डबा घेऊन आलो. हा हा युवराज दादा तुला एक गंमत सांगू? काय? तू कधी पिस्तूल बघितल्या? पिक्चर मध्ये बघितल्या बघ. मी खरी पिस्तूल बघितल्या. दिवाळीत फटाकडे उडवायची पिस्तूल काय? नाही खरी खरी. मी पण बघितल्या बघ. ती पोलिसांकडे मोठी बंदूक असते बघ, ती बघितल्या बघ. खरी खरी. मी हातात घेऊन बघितले पिस्तूल. तू लाव टेप. हा लाव टेप. अरे खरंच? हवं तर इथे संगीला मी तिला धावली आहे. संगीला धावली मग मला बी धाव. तर आईने सांगितलं हात नाही लावायचा. तू संगीला धावला आणि मला नाही वे. आई मला ओरडल. तू माझी खरी बहीण असतीस तर धावशील. नाही. मग तू माझी बहीण नाही आणि मी तुझा भाऊ नाही. अरे पण असं का? असंच. काकीला काय सांगत नाही का मी? गुपचूप धाव. जा मग मी बोलणारच नाही तुझ्या संगत. बरं बाबा मी तुला धावतो पिस्तूल पण गुपचूप. कुठं आहे? हा हे बघ मी आईला तिथं ठेवताना बघितलेलं. तू बघ करू. वेड बघतो आणि बघतो. ए थांब थांब थांब. ह्याच्यावरती पाय ठेवून करतात ते का बघ. हा तू धर इथे धर. हा. अयो लागलं का जोरात? नाही नाही. थांब 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 मी तुझ्या पाठीवरती चढते.
मग तू उभं राहू मला मी हळू चढ हा. आली का? ओ आली आली इकडे बेडवर. हा. हे बघ दाखव दाखव दाखव. जड आहे की ग? भारीच आहे. हे बघ हॅलो, अहो असल्या ऑफर नकोय तुम्हाला, ठेवा फोन. बाई करा की फोन लवकर. फोन करा. आलता का फोन? नाही ना हा मग घरला फोन लावून बघ की. अंजलीबाई फोन उचलत नाही. हे बघ राणा, तू स्वतः जाऊन ये जा घरात. हॅलो. अहो अंजलीबाई फोन का नाही उचलत तुम्ही? अहो मी घरी जाऊन आले पण माझा फोन मळ्यातच राहिला होता. बरं ते पिस्टल. पिस्तल मी आपलं पुस्तकांचं कपाट आहे ना त्याच्या वर ठेवून दिलं. अहो काहीतरी करा बरं का त्या पिस्तलचं. लक्ष्मीनं हातात घेतलं होतं आणि खेळत बसली होती. काय? मग काय? बरं मी लगेच घरला येतो आणि ते ताब्यात घेतो. हा 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 ठेवा फोन, येतो लगेच. वा मी घरला जातो ना, पिस्तूल माझ्या ताब्यात घेतो. होय जा लवकर. आलो. जा लवकर. भगवंता लक्ष ठेव बाबा. डिस्काउंट! 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 युवराज दादा असं करायचं नसते. ते ठेव खाली आधी. ए ऐक की, आपण चोर पोलीस खेळा काय? हा खेळूया आपण. ती पिस्तूल तिथं वळ. अगं या पिस्तूलला काय होत नाही ग, फुसकी पिस्तूल आहे, त्यांना काहीच होत नाही. तुझ्या रानाला गंडवले वाटतं. मग तुला डिस्काउंट 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 करतोय, एक बी गोळी निघा ना. अरे ते तसं नसतंय. सेफ्टी लॉक असते, सेफ्टी लॉक. कुठं आहे तुझं सेफ्टी लॉक? तुझ्या रानाला गंडवले म्हणून मला बी गंडवू नको तू. युवराज दादा मी तुला नुसतं जाऊन होतो. आता ते मला परत बघितलंस तू. नाही देणार. मी पोलीस आहे आणि तू चोर आहे. खेळायचंय ना मग आपण. पण आई मला वर्डल दे परत. अगं नाही ग वडत काकी. लक्ष्मी 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 पिस्तूल दे. लक्ष्मी पिस्तूल दे. लक्ष्मी पिस्तूल दे. लक्ष्मी 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 सोड पिस्तूल. लक्ष्मी सोड. अजिबात नाही मी देणार. अगं एवढं मागासपासून डिस्काउंट डिस्काउंट करतोय, एवढं कशाला घाबरतीस? मागासपासून एक बी गोळी निघा ना. हा आपण गेम खेळायचा ना. मी पोलीस आणि तू चोर. चल लवकर खेळा. युवराज दादा ते म्हणलं की. नाही नाही अजिबात नाही. मी खेळल्याशिवाय पिस्तूल देणारच नाही मी तुला. नाही परत दे मला. अजिबात नाही. चतुरी भिंगरी आहेस ना मग एवढी कशाला घाबरतीस? तुला गोळी मारल्याशिवाय मी ही पिस्तूल देणार नाही. लप लप लप. पोलीस चोरा तू सापडणारच. काय केला? चोर सापडला. आता मार लवकर आणि दे ती मला पिस्तूल. जिथं होती तिथं ठेवू दे मला. चोर सापडला. मार लवकर. मारणार आहेस की नाहीस? एक लवकर मार.
2 साडे लॉक उघडे. हे अरे काय करतोयस? अरे मारतोस का काय लक्ष्मीला? नाही मारत नव्हतो, आम्ही दोघं खेळत होतो. अरे जीव गेला असता की लक्ष्मीचा. कसा जाईल? ते लक्ष्मी काहीतरी लॉक आहे म्हणत होती आणि तीच मार मार म्हणत होती. अरे पण तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तर मी काय केलंय? लक्ष्मीच म्हणली चल खेळू म्हणून. मी कुठं? बस झाला खेळ. आणि कुणी सांगितलं होतं पिस्टल हात लावायला? लक्ष्मीनं. राणा मी नाही. एक शब्द तोंडात न काढू नकास. परत जरा आगाऊपणा केलास का नाही तर तंगड तोडून हातात येईन सांगून ठेवतोय. राजलक्ष्मी, आपल्या हातनं जर का चूक झाली ना तर रडत बसायचं नसतं, चूक सुधारायची असते. पण राणादानं मला मारलो. का मारलं? माझी काही चूक नव्हती. युवराज दादा खोटं बोलला पण राणादाने मला मारलं. मी त्याला केवढं म्हणलंच नव्हतं. मला सांग, युवराजला कसं कळलं तिथे पिस्तल आहे? सांगितलं. मग मी सांगून गेले होते की नाही तुला पिस्तलला हात लावायचा नाही म्हणून, तरी का लावलास हात? तो म्हणत होता मी बोलणारच नाही. मग म्हणून मी तिला दिले. तर सांगून सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस आणि हात लावलास, म्हणजे चूक तुझी आहे की नाही? मी परत नाही करणार चूक. पण राणादानं मला मारलं का? अगं बाळा, तू पिस्तल हातात घेतलंस म्हणून काळजीपोटी मारलं त्यांनी, रागाने नाही मारलं. आता तूच मला सांग, त्या पिस्तल मधनं गोळी उडाली असती तर केवढ्याला पडलं असतं? एक धपाटा खाल्ला तर तुला इतकं वाईट वाटतंय, पण तुला धपाटा मारल्यावर तुझ्या राणादाला किती वाईट वाटतंय त्यांनाच जाऊन एकदा विचार, म्हणजे कळेल तुला. तो कुठे आहे? मागे बसलेत बघ एकटे, जा. आज लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. आजवर मी लक्ष्मीवर कधीच हात उचलला नाही. मी जे काय केलं ते लक्ष्मीच्या काळजीपोटी केलं. पिस्टलचं सेफ्टी लॉक निघालं होतं. मला 1 सेकंद जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं कुणास ठाव. मला काय सुधारलंच नाही म्हणून मग मी राणादा, लक्ष्मी तू. राणादा सॉरी. मला पिस्तूलला हात नको लावायला हवं होतं. मी पण सॉरी. तुझ्यावर हात उचलायला नाही पाहिजे होत. तुला लागलं नाही ना हो? नाही पण तुला हवं असेल तर अजून एकदा मार. नाही ग, मी परत तुझ्यावर हात कधी बी उचलणार नाही. खरंच तुला लागलं नाही ना हो? नाही, आणि तू वाईट नको वाटून घेऊ. नाही, हे समजा पिस्टल मुळे झाले. मी परत देऊन टाकतो. खरंच तुम्ही देऊन टाका परत, उगाच रिस्कच नको. आता लक्ष्मी म्हटली हात नाही लावणार, पण युवराजचं काही सांगता येत नाही हो. उगाच रिस्क नको, तुम्ही परत देऊन टाका. होय, उद्याच्या उद्या परत देऊन टाकतो.
अहो अंजलीबाई निघतोय हो. गोदक का नाश्ता ना लवकर. काय राहणार निघालाच वाटतंय. होय. अख्ख्या गावात तुझ्या पिस्तुलाची चर्चा आहे मर्दा. हे ते वाट आणले ना मला. कारण काय झालं? काय झालं काय? अरे गावात जो भेटतो तो सारखे विचारते पिस्टल दाव पिस्टल दाव. अरे काल तर लक्ष्मीला घोळ घातलाय. खेळत होती याच्या संगत. ते घरात घरीच नको ते देऊन टाकते परत. परत कशाला द्यायलास मग? पोरांच्या हाताला लागलं नाही असं ठेवायचं. घरात उगा ब्याज नकोच. आपण तुला दिलंय म्हणजे काय ते कारण आहे ना मग? तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून दिलंय ते. अरे पर घरातल्या पोरांच्या जीवाचं काय? नग बाबा राणा देऊन टाकती पिस्तूल. हो हो तुम्ही देऊन टाका पिस्तूल. अहो काल मला याला थोडा जरी उशीर झाला असता ना तरी काय झालं असतं काही सांगता येत नाही. मुलं किती आगाऊपणा करतात आणि किती सांभाळणार ना आपण त्यांना. अहो नाही वहिनी, जरा खबरदारी घेतली कसली आले काळजी. नाही होय काय? अरे काल लक्ष्मीने जो काय आगाऊपणा केला का नाही तू बघितलं असतं तर कळलं असतं तुला. ते घरात उगा टेन्शन नको ते मी देऊन टाकतो परत. हो आणि उद्या कुठलं संकट आलं तर? अहो राणा भाऊजी बराबरच बोलतात. आणि घरात नुसते लक्ष्मी नाही तर युवराज बी खेळत होते. तेव्हा नकच ही भानगड घरात. हो तुम्ही देऊन टाका पिस्तूल. मी परत करणारच आहे. बरं मला लवकर निघायला पाहिजे. निघतो मी. बस झालं मग. नाही नको राहू दे. तू अजून चिडलाय माझ्यावर? नाही मग मला शाळेला सोडशील? चल सोडतो. चला येतो गोदक का येतो. राणा जपून जा बाबा. आज कुठं? मामाची गाडी घ्यायची. कोण मामा? चल इथं बाय. ए तुला माहित नाही मी कोण आहे ते? माननीय परेश पाटील आहे मी. हा सांगायला मला ले नाव. हा, का बस? तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि काय चाललंय म्हणजे मामा नेमकं हे? तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. इतके हातार कशासाठी आणलेत मामा? ते मामा कसं आहे पापा शेठ? अरे धुपाच्या वासानं का नाही लय बरोबर वाटते बघ. आणि मेन म्हणजे डास आणि चिलट बी मरत्यात. बरोबर काय म्हणालास पप्या? काय नाही हे पेपरात छापून आलत की हत्यार सापडल्यात म्हणून. आणि मला पक्की गॅरंटी होती हो हे सगळं तुम्हीच केलं असणार. कशाला एवढी हत्यार कशाला? हा घोळ का नाही त्या रानामुळे झालाय. नाही तर पोलिसांना काय बी गावलं नसतं. ते मूर्ती ही हत्यार कशाला आणलीत? पप्या अरे आमदार आणि खासदार व्हायचं म्हणलं का नाही तयारी करायला नको. मामा अहो आमदार आणि खासदार व्हायला मतं मिळवायला लागतात. हे आता तलवारी आणि बंदुका काय तुम्हाला मतं देणार आहेत? अरे बंदुकीच्या आणि तलवारीच्या जोरावर मतं मिळवता येतात. माहित नव्हतं तुला? हा पण का नाही मी तसा शांतताप्रिय माणूस आहे. मी तसं करणार नाही. एवढी हत्यार कशाला आणली? तुझ्यासाठी. हा? अरे म्हणजे तुझ्यासारख्या लोकांसाठी. अरे तुम्ही लोकांनी हत्यारे घ्यायची आणि दहशत माजवायची आणि मग मी ती दहशत संपवणार आणि समध्या एरियामध्ये शांतता प्रस्थापित करणार आणि लोकप्रिय होणार. निवृत्ती नाही. ओ निवृत्ती नाही. ऐका की तुमच्या लोकप्रियतेला कनी रानानं कवाच शृंग लावलाय. तुमचा समजा माल जप्त केलाय रानानं आणि आता त्याच्याकडे पिस्तूल बी आहे. मग त्या रानाची दहशत पसरवणार आणि आम्हीच तिचा बंदोबस्त करणार. म्हणजे म्हणजे टाईम आल्यावर कळेल तुला. बरं बोल तू कशाला आलतास? हेच सांगायला आलतो. रानाकडे आता पिस्तूल आहे. कवा बी
डिस्क्या